इलेक्शन होऊ देणार नाही म्हणजे नाही होऊ देणार। राष्ट्रवादी येऊ, काँग्रेस येऊ, बीजेपी येऊ, कोणते दलाचं येऊ, यांनी आज लोक फक्त वापर केलेला आहे समाजाचा। याला जरी आम्हाला मारायचं असलं तर याला बिंदास मारा। आता आम्ही मारायला बी तयार आहे, मारायला बी तयार आहे। मला वाईट म्हणलं तरी चालन, आपलेच गांडू तर काय करीन पांडू। आमचे 147 आमच्या सारखे नाही आहे, 48 आहे ते आमच्या सारखे नाही, दुसऱ्याला काय म्हणून फायदा आहे। मराठा एक समाज असा आहे की जो स्वतःसाठी लढणार आहे आणि लोकांना सुद्धा पोहोचणार आहे। इतक्या कालावधीत तुम्हाला आजपर्यंत सापडले नाही, आता आम्हाला उद्या यायचं तर तुम्ही म्हणता की आता कोरोनाचे पेशंट सापडले। एका मराठ्याच्या लेकराला जर कधी फीस भरायची असेल तर त्याला त्याच्या बापाला साल घालावं लागतं। मराठा ओबीसी आहे तर आजपर्यंत आमचं यांनी खाल्लेलं आहे। तुम्ही सगळे खाता मराठ्याच्या जीवावर आणि आज लोक जेवढे मोर्चे झाले हे पुरे मॅनेज झालेले आणि मग बाकीचे सरकार मॅनेज झालं तर एका लेकराला ओबीसी एका लेकराला नाही। आज लोक कोणत्याही सरकारने मराठ्यालाच खाल्लेले आहे, त्याच्यासाठी शिक्षणासाठी पर्याय म्हणजे आरक्षण, म्हणजे आरक्षण, याच्याशिवाय काहीच नाही। एकच मिशन आरक्षण। त्याला एक म्हणे मराठी समाजात, आपली औलाद खोटी तर दुसऱ्याच्या औलादीला बोट दाखवून उपयोग नाही। त्याच्यामुळे हे आमचे जे माणसं आहे ना, हे जे आम्ही निवडून दिले आज लोक, हे गांडू दिलेले। काय म्हणायचं तुम्हाला, हे 101% खरं आहे। कारण तुम्हाला सांगतो मी, स्वातंत्र्य मिळून किती दिवस झाले, किती वर्षाने राज्यकारभार राहिले, मराठ्यांचे किती आमदार आहे, किती खासदार आहे, एक माणूस सुद्धा मराठ्याच्या खिलाफ असं बोलू शकत नाही, मराठीची बाजू घेऊन बोलू शकत नाही। विचार करायची गोष्ट आहे, तुम्ही सगळे खाता मराठ्याच्या जीवावर, रातून दिवस मराठी पाणी भरते, भिजवते, अन्नधान्य जमा करते, निवडून येते, नंतर तुम्ही ते 2 दिवस सांगता की आम्ही नाही असं करू की यांना आरक्षण देऊ, हे करू ते करू, केवळ सांगता तुम्ही इलेक्शन आहे तोपर्यंत। नंतर तुम्हाला मराठी कोण आहे, कोण कुठे राहतो, तुम्हाला काही घेणं नाही त्याचं। आणि आज बी तुम्ही तेच करले। आता तुम्ही आम्हाला नाही बी येऊ दिलं तरी आम्ही मुंबईत येणार म्हणजे येणार, फक्त साहेबाचा आदेश पाळणार। साहेब ज्या दिवशी सांगणार त्या दिवशी येणार। मराठी याच्या नंतर इलेक्शनच होऊ देणार नाही, प्रत्येक गावातून 10-10, 5-5 उभे राहणार, हे लक्षात ठेवा दे ना। एका गावातून 10 जण आम्ही लोक वर्गणी करू, पण एका गावातून 10 कॅन्डिडेट देऊ, प्रत्येकाच्या खिलाफ देऊ। इलेक्शन होऊ देणार नाही म्हणजे नाही होऊ देणार। त्याला एक माग एका साठे पिंपळगावची जी घटना आहे त्यानं आदर्शानं आणावी। साठे पिंपळगावला एका जागेसाठी सदस्यासाठी 250 महिला फॉर्म भरला होता, आम्ही तसंच इथं बी करणार, इलेक्शन होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा त्यांनी। कारण आम्ही प्रत्येक गावातून 10-10, 5-5 माणसं उभे करणार म्हणजे करणार, 101% करणार, इलेक्शन होऊ देणार नाही। याला जरी आम्हाला मारायचं असलं तर याला बिंदास मारा। आता आम्ही मारायला बी तयार आहे, मारायला बी तयार आहे। नाही सर, ऐका ना, शासनाचं काय म्हणणं आहे का शेतकऱ्याला, मराठाला शेतकरी जमिनी त्याच्यामुळं काय हो राहिलं का हे जमिनीमध्ये गुंतले, पण जमिनीचे माल निघतो, कापूस सोयाबीन जे असेल त्याचा तुमचा खर्च बी निघत नाही, म्हणून ही काळाची गरज झाली आता आरक्षणाची। निसर्ग साध्य हां, काळाची गरज झाली म्हणून आता पुढे पुढे एवढा ऑटोमॅटिक। शासनाचं शेतकऱ्यावर बी ध्यान नाही, कोणावर ध्यान नाही, ते फक्त त्याचे पगारी पाहू राहिले काय, बाकी त्याला काय घेणं नाही बाकी गोष्टी। आता एकच मिशन आहे मराठा आरक्षण आणि ठोक मोर्चा, जे झोपे सरकार आहे आता ते त्यानं सोंग केलं आहे। शासन आरक्षण देतच नाही। आता एक म्हणजे सगळ्या लोकांना एकत्र येऊन आणि शासनानं काय केलं आहे, मराठ्याला सोडून दिलं डायरेक्ट। बाकीचे समजा समाज आहे ते एकत्र करू राहिले आणि मराठ्याला त्यांनी 100% सोडून दिले, पण मराठा समाजानं आता जागा होण्याची गरज आहे, काळाची गरज आहे। आणि डायरेक्ट ठोक मोर्चा मुंबईला 24ला नाही झाला तर जावं होईन तेव्हा 8 दिवसात 15 दिवसात ते मोर्चा काढणं गरजेचं आहे। सोंग घेऊन राहिले ते झोपाचं, बाकी काही नाही, फक्त काय तारीख टाइमपास करत टाइम नव्हता। किती दिवसांनी पाटील भेटायला, आता 2 दिवसापूर्वी आम्हाला तिथं मुंबईला जायचं तर आता यायला लागले का? आजपर्यंत साहेबांना 1.5 महिना 2 महिने दिले, आजपर्यंत काय झालं त्यांना यायला शिष्टमंडळ 3 महिने झाले, 3 महिन्याच्या कालावधीत एक पण नाही आलं शिष्टमंडळ, आणि आता येऊन काय उपयोग आहे? वेळ वाढून भेटणारच नाही आमच्या साहेब म्हणे, 30 दिवसा राहणार आमची, आणि आता वेळ वाढून भेटणार नाही म्हणजे नाही। झोपलेला उठतायचं, ज्याचं सोंग केलं त्याला उठता येत नाही। नाही, आमच्या गावात फक्त 2 आहे सापडलेल्या। आमच्या गावाची लोकसंख्या आहे 1800, कमीत कमी गावात फक्त 2 नोंदी सापडलेल्या आहे, एक पूर्वीचाच आहे आणि एक आता सापडलेली। आता सध्या तर क्लोज झालेलं आहे, आता सध्या अधिकारी बी पण पाय नाही त्याला, कारण काय झालं यांनी 16 अधिकाऱ्यावर दबाव आणलेला आहे शासनाने, त्याच्यामुळं आता सध्या अधिकारी बी पाय नाही आहे। आपण जर गेलो डॉक्युमेंट घेऊन तर ते पाहत नाही, ते नंतर या म्हणते उद्या या परवा या, असं पुढं चालवलं त्यांनी।
आणि जे भेटले त्यांना पण दिले नाही अजून माझ्या पुतण्याचंच एक उदाहरण सांगतो मी आता या माध्यमातून तुम्हाला. आमचा आजा एक आहे, काय आमचा आजा एक आहे, आमचे बाप दोन झाले, समज भाऊ दोघं झाले, तर एका लेकराला ओबीसी आहे आणि एका लेकराला नाही आहे. याचा तफावत कोणच्याकडे न्यायची कुठं न्यायचं आहे सांगा मला तुम्ही, कुठं न्यायचं? सीमावाद नाही, काय नाही. लक्षात आलं का? हे फक्त काय झालं, आता मी ओबीसी टाकलं कुठं शाळेत, मला झालं ओबीसी, एकानं नाही टाकलं त्याला नाही झालं ओबीसी. मग आता हे आम्ही कोणच्याकडे निवडायचं? बायको ओबीसी, नवरा मराठा, कुठं काय करायचं? नवरा मराठा ओबीसी असला बायको मराठा राहते ओपन, याच्यासाठी काय करणार? अहो शिवाजी महाराज काळात ज्यांनी शेते केल्या ती कुणबी झाली आणि ज्यांनी शस्त्र हातात घेतले पूर्वीच कुणबी. नाही ऐका ना, जे शस्त्र हातात घेतले ते मराठी राहिले. मग त्याचं काय चुकी झाली की त्याच्यावर मराठी 8 जिल्हे साहेब राहिले, 8 जिल्हे तुमचे. मराठवाडा 75% लोक तर पहिलेच जाऊन बसलेले. मराठवाड्यातले 8 जिल्हे आमचे नसते. आमच्यावरच अन्याय चाललाय हो, केवळ आमच्यावर अन्याय. तुम्ही विदर्भ पहा, पश्चिम महाराष्ट्र पहा, त्याच्यानंतर खानदेश पहा, कोकण साईड पहा. तुम्हाला सांगतो मी, टोटल लोक 65%च्या वर ओबीसी झालेले आहे. केवळ हे 8च जिल्हे आमचे की ते पूर्णपणे ओबीसी, म्हणजे त्यात 10% ओबीसी, बाकीचे 90% अजून ओबीसी नाही आहे त्याच्यात. एवढ्या 8च जिल्ह्यावर अन्याय हो, बाकी काही नाही त्याच्यात. आणि हे जे आजपर्यंत जे नेते निवडून दिले, तर यांनी न लक्ष दिल्यामुळे हे ओबीसी आम्ही तसेच राहिलो मराठा. यांनी जर लक्ष दिलं असतं तर आम्ही आजपर्यंत त्या कॅटेगरीत आलो असतो. 8च जिल्हे, बाकी काय नाही आजपर्यंत साहेब. हो, तर तुम्हाला सांगतो मी, आजपर्यंत जो बी मूक मोर्चा हो, ठोक मोर्चा हो, कोणत्या मोर्चाला जे सूत्रधार होता ते सूत्रधार बरोबर नव्हता. तुम्ही मला का म्हणित? तुमच्या लक्षात आलं का? मला जर कोणी येऊन जर भेटलं, मला जर घुसखोरी दिली किंवा माझ्या खिशात जर घातले, तर त्याचं मी चूप बसून जात होतो. आज आता एकच माणूस या पूर्ती तलावर आहे, आमचे साहेब पाटील साहेब, जरांगे साहेब. केवळ ते कोणच्या लालचीला, कोणच्या याला बळी नाही पडली, मॅनेज झाले नाही. त्याच्यामुळं आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे. आणि आज लोक जेवढे मोर्चे झाले हे पुरे मॅनेज झालेले. आणि यांनी काय केलं, जेवढे बी शासनानं काय केलं, जे मोर्चाचे जे पुढारी असतील, जे समोर असतील, त्यांना कसं मॅनेज करायचं, त्यांनी ते तत्व आजमावलं होतं आजपर्यंत. आता इथं काहीच चालत नाही यांचं. त्याच्यामुळं मग हे आता हिसाबानं नाही तर ते पहिले कसं झालं, मोर्चे खूप निघाले नाही, अशातला काही प्रकार नाही. पण जे समोर जे 58 बी मोर्चे झाले, 50 बी झाले, तर जे सूत्रधार जे समोरचे होते त्यांनी, पुढारी जे मोर्चाला जे सूत्रधार होते ना, जे पुढारी होते ना, त्यांनी काय केलं, न सांगता खिसे भरून घेतले थोडेफार. आणि मग बाकीचे सरकार मॅनेज झालं. आणि सरकारला कधी ध्यान येतं, शेतकऱ्याचं झालं, मराठ्याचं झालं, इलेक्शन आलं त्यावेळेस ध्यान येतं. तोपर्यंत का ध्यान येत नाही यांना? तोपर्यंत ध्यान येत नाही. आमच्या कोणत्या मालाला भाव आहे तुम्ही हे बी सांगतो मला या माध्यमातून. कोणत्याच मालाला भाव नाही. 12-12.5 रुपयाचा कापूस आज 7,000 रुपयानं आहे, 6,500 आहे. सांगा तुम्ही, ते म्हणते ना खर्चाच्या तुलनेत आम्ही नफा देऊ तुम्हाला, या म्हणा बस आमच्या बरोबर दाखवतो आम्ही खर्च, द्या आम्हाला त्याच्यानुसार नफा. देऊ शकत नाही, कोणताच भाव बांधलेला नाही यांनी. नाही, अजिबात नाही. शेतकऱ्यासाठी जर काम केलंच असतं साहेब, तर आम्हाला रोडवर यायचीच गरज नव्हती. शेतकऱ्यासाठी जर या शासनानं जर काम केलं असतं तर रोडवर यायची गरज काय आम्हाला? आमच्या बाहोत बळ आहे. आमच्या मुलाला जर सांगितलं पोऱ्या ती काढी आण, ते शेण काढ, ते काढतं, त्याला सांगायची गरज नाही पडत. कारण ते जिथं त्याची पैदास होती तिथं त्याला ते सगळं दिसत. आणि जे SC रूममध्ये पैदास होती याला ते दिसत नाही. याला काय दिसणार आहे? हे जर खासच शेतकरी असेल ना, तर यांनी खरंच असं या आणि दाखवा की आम्ही खरंच शेतकरी आहे आणि आम्ही कमवून दाखवतो म्हणून. यांना फक्त इलेक्शन आलं म्हणजे त्याच वेळेस मराठी दिसते, बाकी दिसत नाही. आज लोक कोणत्याही सरकारने मराठ्यालाच खाल्लेलं आहे. आणि कोणत्या बी शासनाने, कोणता येऊ, राष्ट्रवादी येऊ, काँग्रेस येऊ, BJP येऊ, कोणत्या दलाचं येऊ, यांनी आज लोक फक्त वापर केलेला आहे समाजाचा. यांनी काही दिलं नाही शेतकऱ्यासाठी, काही दिलेलं नाही, देऊ बी शकत नाही. कारण हे तेवढं मन मोठं लागतं साहेब. कोणाला जर काही द्यायचं तर आम्ही एवढं भांडून आम्हाला देऊ शकत नाही, बाकीच काय देऊ शकते साहेब? काही देऊ शकत नाही. हे जर शासनाला जर कधी मराठीची शेतकऱ्याची जर चिंता असती तर यांना बांधीव भाव दिले असते आजपर्यंत. खर्चाच्या तुलनेत म्हणते नाही 3 पट देतो म्हणून, द्या म्हणा आज 3 पट. स्वतः मोदी साहेबांनी सांगितलं 3 पट देतो म्हणून. झाले आज 15 वर्ष 10 वर्ष झाले त्यांना सत्तेत येऊन. कधी द्याला त्यानं 3 पट भाव? खर्चाच्या तुलनेत 3 पट म्हणते ते द्या ना तुम्ही.
आज बी कोण्या बी शेतकऱ्याला विचारा तुम्ही खर्च किती, खर्चेनुसार तुम्ही विचारून पहा, नंतर ठरवा भाव. देऊ शकत नाही ते. त्यांना फक्त एवढंच करा, आमच्या गरीब दुबळे लेकराला शिकू द्या, आरक्षण द्या. एकच मिशन, फक्त मराठा आरक्षण, याच्याशिवाय काहीच नाही.